नमस्कार मंडळी. मंडळी, आपण डॉक्टरला देव मानतो, परंतु हेच डॉक्टर आता आपल्या खिशाला कैची लावत आहेत. आपल्या खिशाला अशा पद्धतीची कैची लावत आहेत की ती आपल्याला सुद्धा समजत नाही. आपल्याला तर वाटते की डॉक्टर जे सांगतात ते खरं आहे. आपल्याला एखादा मोठा आजार आहे अशा पद्धतीने वाटतं आणि आपण जे सांगतो त्या पद्धतीने आपण करत जातो. परंतु यामध्ये आपली जी काही पेशंट असेल त्या पेशंटची आर्थिक गणित असेल ते पूर्णपणे बिघडून जाते. आर्थिक लूट होते आणि याच्यातून जो काही पेशंट असतो तो सुद्धा काही प्रमाणात दगावतो. नेमकी कशा पद्धतीने आपली कैची लावल्या जाते आणि या संदर्भात जे काही डॉक्टर असेल त्यांना आपली आपली प्रतिक्रिया कशी दिली पाहिजे, त्यांना आपलं उत्तर कसं दिलं पाहिजे, या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. मंडळी, ज्या त्या आपण एखादा पेशंट डॉक्टरकडे घेऊन जातो, एखादा आजार होतो, एखादा डेंग्यू झाला आणि डेंग्यू झाल्यानंतर आपण त्या ठिकाणी हॉस्पिटलला जातो. त्या ठिकाणी डॉक्टरला दाखवतो. आता डॉक्टरला दाखवल्यानंतर डॉक्टर पूर्णपणे आपल्याला घाबरून देतो. सुरुवातीला सांगतो तुम्हाला डेंग्यूची लक्षणे आहेत आणि जे काही तुमचे पिशवी आहेत पूर्ण मेलेले आहेत अशा पद्धतीने सांगतो आणि यासाठी आपल्याला टेस्ट करणं गरजेचे आहे असंही सांगतो. त्यानंतर आपल्याला टेस्ट करण्याकरता देते. आता खरं पाहिलं तर जी काही टेस्ट असते ती 200 किंवा 150 रुपयात किंवा 60 रुपयात ती खरी तर टेस्ट असते. यापैकी कोणत्याही प्रकारचा आपल्याला चार्ज देण्याची गरज नसते. परंतु जे काही लॅब सोबत त्यांचं कमिशन असेल ते ठरलेलं असते. कुठे 50%, कुठे 60% आणि कुठे 40% अशा पद्धतीचं ते कमिशन त्या लॅब सोबत ठरलेलं असते. आणि लॅबकडे जर आपण डायरेक्ट गेलो तर ते टेस्ट करत नाही, कारण तर डॉक्टर त्या गोष्टीला ऍक्सेप्ट करत नाही. यासाठी आपल्याला भली मोठी लिस्ट दिली जाते. यामध्ये आपलं काही रक्त असते ते टेस्ट केलं जाते, आपली लघवी टेस्ट केल्या जाते आणि यामध्ये सगळ्या गोष्टी नॉर्मल असतात. परंतु आपल्या मनात भीती घातलेली असते. आपल्याला भीतीने वाटते की आपल्याला डेंग्यू झाला, मग आपल्या पेशी मेल्या तर आपल्याला काय होणार, परत आपल्याला आजार वाढेल, आपले पैसे जास्त जातील, अशा पद्धतीची आपल्याला भीती असते. त्यानंतर आपल्याला डॉक्टर ज्या पद्धतीने सांगतो त्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी टेस्ट करतो. परंतु टेस्ट केल्यानंतर यामध्ये पूर्णपणे जे काही रिपोर्ट असतात ते नॉर्मल असतात. परंतु लॅबचे जे काही दुकानदार असतात किंवा ते लॅबवाले असतात त्यांच्यासोबत त्यांचं कमिशन जोडल्या कारणाने त्याला आपले जे काही रिपोर्ट असतात ते वाढवून दिलेले असतात. त्या पद्धतीने डॉक्टर सांगतो त्या पद्धतीने ते लॅबवाले आपल्याला रिपोर्ट देतात. आता रिपोर्ट दिल्यानंतर जो काही आपला सिबिल असेल, जो काही तुमचं पेशी असतील त्या सगळ्या गोष्टी नॉर्मल असतात. परंतु यांचं बिल काढायचं असते, मेडिकलचं बिल वाढवायचं असते. त्यासाठी आपल्याला सांगतात की तुम्हाला डेंग्यूची लक्षणे आहेत, त्यासाठी तुमच्या पेशी सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत, पेशी सुद्धा मोठ्या प्रमाणात मेलेली आहेत, पांढऱ्या पेशी वाढलेल्या आहेत, अशा पद्धतीचे इन्फेक्शन सांगतात. आणि आपण ज्या पद्धतीने सांगतात त्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी ट्रीटमेंट घेतो. आता ट्रीटमेंट घेतल्यानंतर आपल्याला जे काही मेडिकल असते, जिथे 100 रुपयाच्या गोळीत काम व्हायचं, जिथे 100 रुपयाच्या मेडिकलमध्ये काम व्हायचं, तिथे आपल्या 1000 ते 1200 रुपये मेडिकलचा खर्च दिला जातो. त्यानंतर आपली जी काही 200 रुपयाची टेस्ट असेल ब्लड टेस्ट करण्याची, ती आपल्याला 900 ते 800 रुपये अशा पद्धतीने त्या टेस्टची सुद्धा लावतात. आणि डॉक्टरची फी अशा पद्धतीने आपल्या जे काही डॉक्टर असतात ते आपली लूट करतात. या ठिकाणी आपण जर आपला जर सिव्हिल किंवा आपल्याला वाटत असेल, आपल्याला अशक्तपणा नसेल आणि आपण जर घाबरून गेलेलो नसेल, तर मग त्या ठिकाणी ज्या ठिकाणी ते डॉक्टर सांगतात त्याच्या विरुद्ध आपण टेस्ट केली पाहिजे. ज्या ठिकाणी डॉक्टरने आपल्याला चिठ्ठी लिहून दिली आहे त्या ठिकाणी त्या लॅबवर न जाताना दुसऱ्या ठिकाणच्या लॅबवर गेलं पाहिजे आणि आपण मनाने टेस्ट केल्या पाहिजे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं जे काही शरीर असेल ते आपलं शरीर प्रतिकार शक्ती त्याच्या स्वतःच्या अंगामध्ये, त्याला मेडिकलची गरज नसते, कोणत्याही प्रकारचं औषधीवरती घ्यायची गरज नसते. आपलं जे काही शरीर आहे ते अशा पद्धतीने बनलेले, जे काही आपल्या शरीरातले अवयव आहेत, जे काही पेशी आहेत ते आपल्या पूर्ण प्रतिकार करू शकतात. त्यासाठी आपल्याला जे काही आपलं खाणं असेल, जे काही आपल्याला फूड असेल, जे काही आपले फळ असतील ते आपण खाल्ले पाहिजेत, भाजीपाले खाल्ले पाहिजेत आणि याच्यातून आपली ह्युमिनिटी पॉवर वाढवली पाहिजे. आपल्याला कोणत्याही प्रकारचं मेडिकल डॉक्टर जर देत असेल तर त्याचा अर्ध जे काही मेडिकल असेल ते आपण घेतलं पाहिजे. कारण तर एखादा जिल्हा किंवा एखादं ठिकाण, कारण आता फार दूर नाही आणि बऱ्याच वेळेस आपल्याला 1000-2-2 हजाराचं मेडिकल दिले जाते, जे काही अर्ध मेडिकल खातो आणि अर्ध मेडिकल आपल्या घरात पडते. त्याच्यातून आपलंच आर्थिक गणित बिघडते, आपलंच नुकसान होते. त्यासाठी आपण मेडिकल घेताना सुद्धा अर्धच घेतलं पाहिजे. जो काही डोस आहे तो पूर्ण झाल्यानंतर परत त्यातल्या अर्ध मेडिकल जर आपल्याला बरं वाटलं नाही तर आपण परत आणलं पाहिजे. परंतु ज्या पद्धतीने डॉक्टर सध्या सांगत आहेत त्यांचा व्यवसाय सुरू झालेला आहे, देव सध्या डॉक्टर राहिलेले नाही.
आणि मोठ्या प्रमाणात सध्याची लूट चालू आहे.